नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये बनवणार आहोत तर सोयाबीनची भाजी ढाबा स्टाईल अशी बनवणार आहोत आणि खूप छान होते. नक्कीच ट्राय करून बघा. चला तर मग सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. आपल्याला ढाबा स्टाईल सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी इथे घेतलेले 1 वाटी सोयाबीन घेतलेले. छोट्या साईजचं सोयाबीन आहे, छान होतं. मोठं घेतलं तरी चालेल. आणि इथं ग्रेव्हीसाठी आपण घेतलेले खोबरं घेतलेले 1 वाटी, 1 वाटी कांदा कट करून घेतलेला आहे, 1 वाटी टॅमॅटो घेतलेला आहे, 2-4 अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 5-6, एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, 1 चमचाभर तीळ आणि लिंबू लागणार आहे आपल्याला. बॉईल करायच्या वेळेस जेव्हा म्हणजे आपल्याला भिजत घालायची सोयाबीन तेव्हा आपल्याला लिंबू लागणार आहे. चला तर मग आपण पहिले सोयाबीन भिजवून घेऊया. इथे मी गॅस पेटवलेला आहे. गॅसवर मी कढई ठेवून पाणी घालून घेतलेलं आहे. भरपूर 1 लिटर भर पाणी घालून घेतलेलं आहे. त्यात आपण घालूया मीठ. इथे घालून घेते मीठ, लिंबाचा रस आणि आपल्याला छान असं उकळी आल्याच्या नंतर आपल्याला सोयाबीन सोडून घ्यायची आहे. बघत असाल पाणी गरम झालेलं आहे. आता आपण जे सोयाबीन घेतलं होतं ते सोडून घेणार आहे आणि छान आपले सोयाबीन पूर्ण असं फुगेपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचंय छान. बघत असेल ना आपल्या सोयाबीनला छान उकळी आलेली आहे आणि फुगत सुद्धा आहे. आपण 2 मिनिटासाठी अजून शिजवून घेऊया, 2-3 मिनिट. आता आपण दुसऱ्या गॅसवर मसाला भाजून घेऊया. दुसऱ्या गॅसवर आपण तवा ठेवून घेतलेला आहे. त्यात खोबरं घालून घेते. खोबरं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जास्त काळ नाही करायचं. आपला खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे, त्यातच घालूया तीळ लगेच आपण. आणि 1 मिनिट 1 सेकंद बरच लागतो भाजायला. लगेच आपण काढून घेणार आहोत. बघू शकता खोबरे काढून घेतले. कांदा घालून घेऊया. छान आपल्याला परतून घ्यायचा आहे, जास्त काळा नाही करायचा कांदाही आपल्याला. इकडे बघू शकता आपलं सोयाबीन छान झालेलं आहे. आता बंद करून घेतलेला आहे गॅस. फुगलेला आहे खूप छान असं. कांदा थोडासा कलर चेंज झाला का आपल्याला घालायचं आहे टॅमॅटो. त्यातच अद्रक लसूण, बघत असाल एवढंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करून घेते मी. कलर चेंज झालेला कांद्याचा टॅमॅटोचा. गॅस बंद करून घेतला. थंड झाल्यानंतर आपल्याला बारीक करून घ्यायचे वाटण. आणि इकडे सोयाबीन सुद्धा आपण काढून घेतलेले छान असे फुगलेले आहे. आता आपण थंड झाल्यानंतर अशी मस्त निथळून घेणार. बघत असेल पाणी निघतंय त्यातून, पूर्ण पाणी काढून घेणार आहोत. खूप छान अशी झालेली आहे. बघत असाल आपल्या मसाल्याने छान असं तेल सोडलेलं आहे. आणि आपण जे सोयाबीन शिजवून घेतलेलं आहे त्याच्यातलं पाणी पूर्ण आपण काढून घेतलेलं असं दाबून पूर्ण काढून घेतलेलं आहे. अजिबात पाणी नाही. आता आपण घालून घेऊया ते आणि छान मिक्स करून घेऊया. पूर्ण मसाल्याचं कोटिंग आलं पाहिजे या पद्धतीने. 2 मिनिटानंतर घालून घेऊया आपण पाणी.
आपण पाणी घालून घेतलेले, त्यात घालणार आहोत गरम मसाला, म्हणजे चिकन मसाला किंवा गरम मसाला, कुठलाही मसाला. मी चिकन मसाला घेतलेला आहे आणि आमचूर पावडर घेतलेली आहे, ते घालून घेते. एक चमचा घेतलेलं होतं आणि छान मिक्स करून आता 10 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचंय. पुन्हा 10 मिनिट झालेले आहे. आपली भाजी छान अशी शिजत आहे आणि कट सुद्धा खूप छान आलेला आहे. आता आपण घालून घेऊया शेवट कस्तुरी मेथी. बघत असाल कस्तुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि कोथिंबीर, खूप सारी अशी कोथिंबीर, खूप छान अशी दिसत आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि बघत असाल टेक्स्चर वगैरे खूप छान असं आलेलं आहे आपल्या भाजीला. अगदी ढाब्या स्टाईल अशी आपली भाजी झालेली आहे. खूप छान लागते खायला, नक्की ट्राय करून बघा. बघत असाल आपली ढाबा स्टाईल सोयाबीनची भाजी रेडी आहे. आणि खूप व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.